तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सुजल ग्राफिक डिझायनिंग. तर आजचा व्हिडिओ आपण आहे ना एकदम खतरनाक केलेला आहे मित्रांनो. तर एकदम खतरनाक शॉप ओपनिंग बॅनरवर हे व्हिडिओ आहे. तर एकदम खतरनाक झालेला आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की बॅनर कसा झाला आणि कसा नाही. थंबनेल बघूनच तर तुम्ही आलाय, मला माहिती आहे. विषयच वेगळा आहे आपला. तर कसं आहे, तर लवकरात लवकर आपण चालू करूया व्हिडिओला. तर चला आपल्या फोटोशॉपवरती. तर फोटोशॉपवरती आल्यावर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे आपल्याला. तर क्रिएट न्यू म्हणून करायचं आहे आपल्याला. क्रिएट न्यूला तुम्हाला माहिती आहे साईज काय घेतो आपण, प्रत्येक वेळेस 10x10चं घेतो. इथं 13 आहे, सॉरी आपण 10x10 घेणार आहे. इथं खाली 300 करून टाकू, कारण हे फ्लेक्स छापायचं होतं म्हणून आपण ते साईज घेतलेली आहे. तर एकदम ओके, आपण असं आपलं हे घेतलेलं आहे 10x10चं. तर अशा तऱ्हेने मी तुम्हाला एक लिंक दिली आहे. लिंकवरनं तुम्ही हे सगळं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. नॉर्मल लिंक आहे, कशी उघडायची कशी नाही त्याच्यावर पण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला सांगा, काय विषय नाही. तर आपलं पहिल्यांदा आपण आहे ना, पहिल्यांदा जे टेक्स्चर घेतलेलं मी ह्या टेक्स्चरने बनवलं सगळं बॅकग्राऊंड. पहिल्यांदा हे टेक्स्चर घेतलं, क्वालिटी होते एकदम क्वालिटी. मग हे येल्लोवालं टेक्स्चर घेतलं आणि खालच्या बाजूला लावलं, म्हणजे कसं कॉम्बिनेशन एकदम क्वालिटी दिसलं पाहिजे ना, एकदम क्वालिटी. कसं दिसते बघा. कॉम्बिनेशन क्वालिटी असल्यावर सगळं ओके होतं हो, बाकी काही विषय नाही. मग अशा तऱ्हेने आपण श्री गणेशाय नामा लिहून टाकल्यावर क्वालिटीमध्ये एकदम, तर एकदम बघू शकता तुम्ही, भारी दिसते एकदम. मग आपण ते श्रीराम वडापावचं नाव लिहून घेऊया, कारण त्यांची ओपनिंग होती ना, त्या हिशोबाने काही विषय नाही. स्नॅक सेंटर ओकेच लिहून टाकलं आपण एकदम. ते फॉन्ट मी कोणचे वापरलेत कोणचे नाही, तुम्हाला जे पाहिजे नसेल तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये कोणचा फॉन्ट वापरला आहे म्हणून. मग आपण ही PNG पण दिली मित्रांनो, वडापाव आणि चहाची एकदम क्वालिटी. चहाची मला जरा PNG नीट भेटली नाही, ते विषय वेगळा आहे, तर जाऊ द्या काय पण नाही. मग आपण टाकलं भव्य उद्घाटन समारंभ क्वालिटीमध्ये एकदम. सगळ्या PNG दिलेले आहेत, टेन्शन घेऊच नका तुम्ही कशाचं. मग आपण त्याच्या खाली दिनांक वगैरे टाकून घेऊ. मी सगळ्या PNG आधीच रेडी करून ठेवलेले आहेत, म्हणजे जास्त व्हिडिओ मोठा न व्हायला. तर एकदम क्वालिटीमध्ये. मग आपण खाली परत एकदा लावून घेऊया स्थळ वगैरे. ओके, एकदम कार्यक्रम एकदम कसं ॲक्युरेट. ओके, स्थळ लावून घेतले आपण मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता स्थळ लावून घेतले, आता आपण स्थळ हे करून घेऊया, त्याचा खाली टाकून घेऊया कोणतं लोकेशन आहे ते आपलं. तर लोकेशन पण लावून घेतलं आहे मित्रांनो. इथं वर हे करतो परफेक्ट. ओकेच झालं आता एकदम. मग आपण आहे ना ह्याचा एक स्कॅनर बनवलेला लोकेशनचा, तो पण टाकून घेऊया. तर तुम्हाला स्कॅनर कसा बनवायचा आहे हे पाहिजे नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, आपण ह्यावर पण व्हिडिओ आणू. बघा क्वालिटी दिसते एकदम स्कॅनर. आपण स्कॅनर जेन्युइन आहे, ज्याला स्कॅन केला तर लोकेशन बरोबर येते मित्रांनो, त्याचा काय वाद नाही. बघू शकता डिझाईन कशी झाली मित्रांनो. तर अजून कोणत्याही डिझाईन तुम्हाला पाहिजे नसेल आणि कशावर पाहिजे नसेल तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. लवकरात लवकर पुढचा व्हिडिओ आणू. हा व्हिडिओ जरा लेट झाला आहे, काही विषय नाही, पुढचा लवकरात लवकर आणू. तर आत्तासाठी बाय बाय.